गोरगरिबांच्या मुलांना प्रवेश मिळतो, परंतु त्याच्या अंतर्गत नामांकित शाळेमध्ये कर्मचाऱ्यांच्या मुलांना प्रवेश दिला जातो. असे 2-3 शाळा कर्मचाऱ्यांच्या मुलांना प्रवेश दिला जातो आणि RTEमधून त्यांनी प्रवेश घेतलेला आहे. त्यांचे पालक, आई वडील दोन्ही सर्व्हिसला आहेत, काहीचे वडील सर्व्हिसला आहेत, अशा मुलांना शाळेमध्ये प्रवेश दिला. आता सर एक्झॅक्ट असं प्रकरण जे तुम्ही मला सांगेल माझ्यासमोर आलं नाही, पण EWSची जी कॅटेगरी आहे, जर त्या क्लास 4 जरी असेल कर्मचारी आणि त्यांनी सॅटिस्फाय केले असेल तर त्यांना भरती भेटते. पण एक्झॅक्ट समजा तो क्लास 1 अधिकारी आणि तरीही आहे अशा प्रकरण माझ्यासमोर नसेल, आपण सांगा आपण 1 लाख जे उत्पन्नाचे आहे, वर्षाला 1 लाख रुपये ज्याचं उत्पन्न असेल त्याच्याच पाल्याला पाहिजे, पण यांची महिन्याला उत्पन्न 1 लाख रुपये अशा पालकांच्या मुलांना प्रवेश दिला आणि ते गव्हर्नमेंट सर्वंट आहे. सर म्हणजे खरोखर सांगायचं असेल तर अशा प्रकरण माझ्याकडे तक्रार स्वरूपात आलेलं नाही. जर असेल तर आपण नक्की त्याच्यावर ॲक्शन. मॅडम इथे RT शाळा आहेत का 2-3 अशा की तिथं प्राथमिकची RT म्हणून लागते, ते दहावीचं शिक्षणही मोफत राहतं, पण काही शाळा ते फीस मागत आहेत. अशा म्हणजे या व्हिडिओच्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून मी हेही सांगू इच्छिते की जर अशा प्रकार जसं यांनी सांगितलं फीजचं घडत असेल तर त्याला पटकन इथे रिपोर्ट करण्यात यावा. आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जे 100 दिवसाचा कार्यक्रम घेतलेला आहे की प्रत्येक COने, प्रत्येक अधिकाऱ्यांनी, प्रत्येक कर्मचाऱ्यांनी ऑफिसला काय ठराविक वेळ बसायचा आहे, तर मी सोमवार आणि शुक्रवार तुम्हाला 12 ते 3 किंवा 11 ते 3 या वेळामध्ये ऑफिसला नक्की भेटणार. जर अशा तक्रारी असेल किंवा बाकीच्या असेल, मी कुठल्याही व्हिजिटरला कधी मना करत नाही, माझे HOD मना करत नाही आणि अशा तक्रारी नक्की आमच्याकडे आलीच पाहिजे. कारण की काय गोष्टी तुम्ही जसं सांगतात सर, तक्रारी आल्यावर पण निघते आणि आता जसं तुम्ही सांगितले आम्ही सो मोठं सुद्धा सांगू आमच्या योगाने. मॅडम जिल्ह्यामध्ये शिक्षण विभागामध्ये आपल्या बोगस दिव्यांग शिक्षक कर्मचारी यांची मोठ्या प्रमाणात भरती झालेली आहे असा आरोप केला जातो, यावर आपण काय कारवाई करणार? आता जे झालेलं आहे भरती त्याच्यावर मी बोलत नाही, पण समजा पदोन्नती आहे किंवा आता भरतीचा विषय याच्यात मी आधी पण सांगितलेली आहे माझे इंटरव्ह्यूजमध्ये की रँडम 5 ते 10% तपासणी मी स्वतः करणार, कारण की हे तर आमचे डिस्क्रिशन अधिकार पण आहेत आणि हे करायलाच पाहिजे की समजा पदोन्नतीमध्ये कोणी दिव्यांगाच्या लाभाचं हे घेत असेल लाभ किंवा नवीन भरतीमध्ये असे कोणी प्रमाणपत्र लावत असेल तर त्याची रँडमली 5 ते 10%ची तपासणी मी स्वतः करणार.